तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा. हमारी माता है, जन्म जन्म का नाता है. गौ माता करे पुकार, बंद करो ये अत्याचार. गौ माता करे पुकार, बंद करो ये अत्याचार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या गायीला राष्ट्रमाता असा गौरवपूर्ण दर्जा मिळावा या मागणीसाठी आज 27 एप्रिल 2026 रोजी कर्जत येथे गो सन्मान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गो सन्मान आवाहन अभियान अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक आणि गोभक्त सहभागी झाले. मुख्य मागणी ही राष्ट्रमाता दर्जा. या अभियानाचा मुख्य उद्देश गायीला केवळ धार्मिक प्रतीक न मानता तिला राष्ट्रीय स्तरावर योग्य सन्मान मिळवून देणं हा आहे. हर भारतीय के दिल में बसने वाली गौ माता को अब उनका सही सम्मान दिलाने का अब समय आ गया है या घोषणेसह या मोहिमेला व्यापक स्वरूप प्राप्त झालं. शतकानुशतके मानवाचं पोषण करणाऱ्या गोमातेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. समाजातील सर्व स्तरातील लोकांनी एकत्र येऊन या मोहिमेला पाठिंबा देण्याचं आवाहन करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन त्यांच्या गोरक्षणाच्या संदेशाचा पुनरुच्चार करण्यात आला. कर्जत रायगड परिसरातील नागरिकांनी या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जी माता आपल्याला पिढ्यानपिढ्या जीवन देते तिला आता न्याय मिळवून देण्याची आपली वेळ आली आहे अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. राष्ट्रमाता दर्जा मिळवण्यासाठी ही मोहीम अधिक तीव्र करण्याचे संकल्पही यावेळी करण्यात आला. या पवित्र मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन आयोजक समितीच्या वतीनं करण्यात आलंय. होणारी कत्तल ही आपल्याला जर थांबवायची असेल आणि त्याबद्दल जर लोकांच्या मनामध्ये जागरूकता निर्माण करायची असेल तर त्या दृष्टीने आपण मागच्या 15 दिवसापासून एक प्रक्रिया सुरू केली. ती प्रक्रिया अशी होती की आपण प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर आपण निवेदन देतोय तहसीलदारांना. ते निवेदन असं देतोय की महाराष्ट्र सरकारने जरी गोमातेला दर्जा दिलेला असला राज्याचा, तरी आपल्याला गायीसाठी हा राष्ट्रीय पशु या हुद्द्याचा जो हुद्दा आहे तो आपल्याला गायीसाठी द्यायला हवा आहे. त्याचं कारण आहे, आत्ता अनेक कायदे जे प्रत्येक राज्यामध्ये केंद्र सरकारचे आहेत, पण त्यांनी कुठलाही उपयोग होत नाही आहे. सर्रास कत्तल होते. जोपर्यंत गायीला राष्ट्रीय पशुचा दर्जा दिला जात नाही तोपर्यंत गायीची कत्तली थांबणार नाही आणि ती गायीची कत्तल थांबलीच पाहिजे. याच्यासाठी आपण हे निवेदन देतोय. वेळच यायला नाही पाहिजे होती. देशाअंतर्गत कायदे असताना देखील राजरोसपणे हे कृत्य चालू आहे. माझं तर म्हणणं असं, हे जाणून बुजून कृत्य केलं जातं. या कृत्याला कुठंतरी पायबंद घातला पाहिजे. गोंची असणारी, हिंदूंची असणारी पवित्र गोमाता जी राजरोसपणे कत्तल होते, म्हणजे आपल्या आईची कत्तल होते. आपल्या सर्वांना विनंती आहे, मी बजरंग दलापासून ते अगदी विश्व हिंदू परिषद प्रवास केलेला आहे, त्यामुळं गोमातेचा संबंधाने माझ्याशी फार माहिती आहे. परंतु इथे काही मर्यादा असल्या कारणाने आपण हे निवेदन घेऊन आलेलो आहोत. मी सर्वप्रथम आपले सर्वांचे आभार मानतो. हिंदू एकत्र येत नाही, पण आपण आलात आज या ठिकाणी, त्यामुळे सर्वप्रथम आपले आभार मानतो. आपण सर्व अशी एकजूट दाखवावी आणि ही देशात होणारी गोहत्या बंदी व्हावी एवढी आपल्या चरणी प्रार्थना करतो, तहसीलदारांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला धन्यवाद, हृदय से धन्यवाद. ये मुहिम आपका अपना है, माता अपनी है. हृदय से बताइए, आप में से कितने लोग चाहते हैं कि गौ माता को राष्ट्रमाता घोषित किया जाए? हाथ ऊपर करेंगे, हृदय से, हृदय पे हाथ रखें. ये जो आप हाँ कह रहे हैं ना, ये पूरा एक चैतन्य बनता है. आपकी जो हाँ करके जो आया है ना, इससे वातावरण भी गूंजता है. माँ जो सबको देती है, जिनके लिए आज हम सब यहाँ पे खड़े हैं, तो जो माँ देती है उनकी कोई अपेक्षा नहीं होती है, लेकिन हम सब हमारी माँ के लिए यहाँ पर खड़े हैं, दिल से खड़े हैं. आज से यहाँ से हम इतना कर सकते हैं कि गौ माता की सेवा के लिए जो कर्तव्य है, जो कार्य है, जिस रूप से भी आप कर सकते हैं, जितनी भी सक्षमता है उतना करते हुए
पूरे दिन में जब भी समय मिले, जेव्हा पण आपल्याला वेळ मिळेल तेव्हा फक्त 2 मिनिटं गोमातेसाठी आपण प्रार्थना करू शकतो का? जेव्हापर्यंत ही घोषणा होत नाही त्या दिवसापर्यंत आपण दररोज प्रार्थना करू शकतो का? आपल्या घरी हम जिसको भी मानते हैं, हमारे ईश्वर, हमारे आराध्य, उनको हम प्रार्थना कर सकते हैं क्या तब तक जब तक ये घोषणा न हो जाए? किती लोक हा बोलतायत है ना? कमीत कमी आपण दररोज हे प्रार्थना तर करू शकतो ना. सेवा तर करतच आहोत, जिकडे आपल्याला योग्य वेळ तेव्हा सेवा तर नक्कीच द्यावी, पण प्रार्थना, क्योंकि प्रार्थना में बहुत शक्ति होती है ना. तो आज भी यहाँ पे भी हम यही प्रार्थना भीतर रख रहे हैं और हम प्रतिज्ञा लेते हैं कि हम तब तक प्रार्थना करेंगे हर रोज जब तक कि ये कार्य पूर्ण हो न जाए. नहीं तो सिर्फ आज हम आए और उसके बाद भूल जाए, ऐसा नहीं करना है ना. तो ये रोज का मुहिम है और आपका अपना मुहिम है. घर परिवार के साथ रोज हृदय से प्रार्थना करें कि ये जो मुहिम आज हमने शुरू किया है, गौ माता को राष्ट्रमाता घोषित करने तक रोज ये अपनी प्रार्थना में रखिएगा. बहुत बहुत धन्यवाद. आज या ठिकाणी 27 अर्थात वैशाख शुद्ध एकादशी आणि त्यानिमित्तानं गौ सन्मान आव्हान अभियान की या देशामध्ये गायीचा सन्मान, गोमातेचा सन्मान राखलाच गेला पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण गो सन्मान स्वाक्षरी मोहीम अभियान आपण गेले 1 महिना राबवत आहोत. त्या निमित्तानं संपूर्ण देशभरातील प्रत्येक तहसील कार्यालयावरती आजची जे तिथीनुसार ठरलेल्याप्रमाणे आज आपण संपूर्ण कर्जत तहसीलदार क्षेत्रातील, तालुक्यातील जे पण गोभक्त, गोपालक, गोसेवक, गोसंरक्षक असे सर्वच जण आणि विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी जमलेलो आहोत. त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. आपण आज या दिवशी सुद्धा चांगल्या संख्येने या इथं जमलेला आहोत. संख्या किती याला महत्त्व नसून ज्या उद्देशाने आलेले जे काही मुठभर सैनिक सुद्धा असतील हे खूप महत्त्वाचे आहेत. महाभारतामध्ये म्हटलं की कौरवांची सेना आणि पांडवांची सेना यांचा तुल्यबल विचार जर केला तर विजय कोणाच्या बाजूने झाला तर तो सात्विक आणि धर्माधिष्ठित राहिलेल्या पांडवांच्या बाजूने झाला. तसाच आजचा हा आपला स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून हा विजय आपल्याला करायचा आहे. आज संपूर्ण देशातील काही राज्यामध्ये गोवंश हत्याबंदी कायदा असताना सुद्धा अनेक ठिकाणी राजरोसपणे गोवंश हत्या बंद होत नाही आहे, गोवंश हत्या चालूच आहेत. त्यानंतर गोवंश तस्करी सुरूच आहे. याला कुठेतरी पायबंद, त्याच्यावरती निर्बंध यावेत, यासाठी कडक शासनाने कायदे करावेत. यासाठी आज आपण सन्माननीय महामहिम राष्ट्रपती, सन्माननीय पंतप्रधान, सन्माननीय राज्यपाल आणि सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांना आपण या तहसीलदारांच्या माध्यमातून निवेदन देणार आहोत. आज या निवेदन देण्यासाठी आलेले संतच श्री शांती क्षेत्र, प्रेमगिरी आश्रम आणि मैत्रीबोध परिवाराचे सर्वेसर्वा आणि मैत्रेय दादाश्री यांचे प्रमुख शिष्य अतिथी म्हणून, मैत्रेय जीवजी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे हरिभक्त परायण वारकरी संप्रदायातील दीपक महाराज जगताप या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय हरिभक्त परायण दिलीप महाराज राणे या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय श्री रमेश महाराज श्रीखंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. या चारही हरिभक्तांच्या माध्यमातून, संतांच्या माध्यमातून आपण तहसीलदारांना निवेदन देणार आहोत. आणि प्रमुख काही कार्यकर्ते जे आहेत की ज्यांना याची संपूर्ण माहिती आहे, असे प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आपण तहसीलदारांना निवेदन देणार आहोत. ज्ञानेश्वर बागडे, विकासनामा, कर्जत. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.